हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अधी स्पेशल रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत ब्रेड रबडी. प्रोसेस एकदम सोपी आहे आणि साहित्यसुद्धा एकदम कमी लागतील. इथे आपण अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले आहे. सुरुवातीला गॅस मोठा ठेवणार आहोत आणि नंतर थोडी उकळी आली की आपण गॅस बारीक करून घेणार आहे. आता दुधाला उकळी आली आहे. या स्टेजला आपण आधीच भिजवून ठेवलेलं केसर दुधाबरोबर ॲड करून घेऊ आणि दूध छान उकळून घेऊ. आता जवळपास 10 मिनिटं झालेली आहेत दूध उकळत ठेवून. तुम्ही बघू शकता दुधाला आता छान केसरचा रंग आलेला आहे आणि दूधही दाटसर झालेलं आहे. आता हे आपण बारीक आचेवरच उकळत ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे केसरचा. आता आणखीन 5 मिनिटं उकळत ठेवूया आपण. आता या स्टेजला आपण अर्धी वाटी साखर ॲड करून घेऊयात या दुधामध्ये आणि छान मिक्स करून घेऊयात. साखर थोडी विरघळली की आपण खिसलेले ड्रायफ्रूट्स आपण याच्यात ॲड करून थोडंसं 2 मिनिटं आपण त्याला उकळत ठेवूया आणि गॅस बंद करून घेऊया आणि हे नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घेऊया. आणि मीनवाईल आपण दुसरी प्रोसेस बघू. तिथे आपण नॉर्मली जे बाजारात ब्रेड मिळतो ते वापरत आहोत. फक्त अट एवढीच आहे की ब्रेड थोडंसं सॉफ्ट असलं पाहिजे आणि आपण त्याचे कडा कापून घेऊयात आणि हव्या त्या आकारामध्ये आपण त्याला कट करून घेऊयात. इथे मी गोल कट करून घेत आहे. तुम्ही बाजारात कटर्स मिळतात हार्ट शेप वगैरे त्याप्रमाणेही कट करून घेऊ शकता. आता या कट केलेल्या ब्रेडमध्ये मी मीठ स्प्रेड करत आहे. मीठच्या ऐवजी तुम्ही फ्रेश क्रीममध्ये साखर घालून पण वापरू शकता. आता आपण हे एकमेकांवर चिटकून बाजूला ठेवून देऊया. आता ही रूम टेम्परेचरमध्ये आलेली रबडी आपण 30 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून घेऊया आणि छान थंड करून घेऊया. बघा तुम्ही बघू शकता आता हे खूप थंड झालेलं आहे आणि दाटही झालेलं आहे. आता आपण ही रबडी सर्व करून घेऊया सर्विंग बोल्समध्ये. इथे मी 2 बोल्स ठेवलेले आहेत आणि ह्याच्यात इथे आपण ऑलरेडी रेडी करून घेतलेले ब्रेड्स आपण ठेवणार आहोत आणि त्याच्यावरनं रबडी टाकून घेणार आहे. अशी ही थंडगार ब्रेड रबडी तयार आहे की नाही. रेसिपी एकदम सोपी. रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.